संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु। तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुमिला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार। परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया। हो दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझा पाया, दंडवता तुझा पाया, दंडवत तुझे। पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया, दंडवत तुझा पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। कैलास राणा शिवचंद्र मुनी, फणीरंद्र माता मुकुटो जळाळी, कारुण्य सिंधू बहु दुःखहारी, तुझ बीन शंभो मज कोन तारी। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहूं प्रणाम, ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते। आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता भूमिका। कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका। टाळ मृदंग श्रोते देखा, टाळ मृदंग श्रोते देखा, ताल मृदंग श्रुती देखा, ताल मृदंग श्रुती देखा। दया माझे नमन दंडवत, माझे दंडवत, दया माझे नमन दंडवत, दंडवत। प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा।
गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्रीहरी लावावी वैखरी कीर्तन श्रवणी आपुलिया आता हृदय हे आपुली चौफाळुनिया बली वरी बैसवू पावले श्री गुरूंची तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिदा तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे शिगाता बहुसा निळा पावला वर महाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडी श्री हरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही थे बहु दुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु प्रस्तुत प्राप्त समय संकीर्तन सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगदवंद्य महाराष्ट्र भूषण देऊचे सुप्रसिद्ध असे साधू अभंगकर्त्याचा परिचय ऐका मायबाप इंद्राणीच्या काठावर उठलेला भक्तीचं वादळ आहे मानवतेचा महान नंदादी प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कोड मराठी मनावर अधिराज्य करणारा जगदविख्यात साधू याही पलीकडे विश्व निर्माण करत्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता त्याच्या राजमुकुटातून निखळलेला मोती म्हणजे माझी तुकोबर आहे आज निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षरात संत महिमा प्रतिपादित करतायत भजन करा विठ्ठल सर्व परमार्थ प्रेमी भाविक भक्त प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी भक्तराज हनुमंतरायाच्या प्रांगणात गेल्या 23 वर्षापासून चालत असणारा हा अखंडपणे यज्ञ पूज्य श्री शिवानंद स्वामीजी महाराज यांचा कृपा प्रसाद अनंत संत महात्मे यांच्या कृपा प्रसादाने चालत असणारा हा यज्ञ 24व्या वर्षात पदार्पण करत असताना रात्रीच्या सत्रातील तृतीय दिनाची सेवा गावकरी मंडळी आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी यांच्या समन्वयाने मजकडे आली आहे सेवा मिळण्याचं माध्यम संपर्क होण्याचं माध्यम छोटाली बटणं इको बेस ट्रबल गेन त्यातलं ज्ञान आहे त्यांना बोलू चकोर बाबा एक माईक ऑपरेट करायला एका चॅनल समोर 12 बटणं किती बटणं आहे मी काय बोलतो पहा 2 मिनिटं त्या 12 बटनात एक जरी तिरपतार्प फिरलं तर 12 नजरा करून कीर्तन कर पाहतो गुणवानाला देखील अवसानात गाण्याकरता गायकाला जो इफेक्ट पाहिजे त्यातलं निष्णात ज्ञान आहे त्यांना आणि पारमार्थिक अधिव्याप्तीत जीवन घालवतायत मुलाला देखील ते संस्कार दिलेत गोड असा साऊंड आमचे रिनाकन दादा कबाडी आणि ही ग्रामवासीय यांची स्नेहन्याळ या माध्यमातून गावकरी मंडळी आयोजक संयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं 24व्या वर्षात पदार्पण करत असताना रात्रीच्या सत्रातील तृतीय दिनाची सेवा मजकडे या पवित्र पावन यज्ञात शामिल असणारे तळ्यातील मळ्यातील खळ्यातील पंचक्रोशीतील सगळ्या आडनावाची सगळी मंडळी सगळे आले बरं जमलं ना आता गळ्यातील बर तसं तुम्ही म्हणाल तसं आज मी तुमच्या ताब्यात आहे अजून तास 1.5 तास तसं मी कोणाला लाभत नाही सापडत नाही पण जमलंय बा आता ऐका गोड असा अधिष्ठाने व्यासपीठ चालक म्हणून आपल्याला जे लाभलेत सर्व गुण संपन्न सर्वश्री आपल्या सगळ्याचं गुरुस्थान परमवंदनीय अच्युतजी महाराज कराळे आरंभाला मी बाबांच्या चरणी कोटी प्रणिपात करेल ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे मृदंगाचं वैभव मृदंग सम्राट मृदंग महामेरू द्याव्या तेवढे उपमा थोडे आहेत पाठीमागे या मंडळीचा माझा परिचय आमचे शरद भाऊ यांनी एक सेवा दिली होती आल्यानंतर ह्या मंडळींचा परिचय झाला महाराज महाराष्ट्रातील स्टार मंडळी आहे थोडी पैशाला मागणी आहे पण जाऊ द्या वसूल होतं बरं आहे का नाही त्यामध्ये प्रामुख्याने आमचे माऊली महाराज कदम महाराज एकटे नाही जसं सैनिक लढायला निघाल्यानंतर
सैन्य फौज पाटा सोबत असतो ना, तशी महाराजांच्या गुरुकुलातील गुरुपीठातील गोड अशी साधक विद्यार्थ्यांकरता आणि विद्यार्थ्यांच्या श्रीगुरूंकरता आमच्या माऊली महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. ज्यांच्या आवाजात एक माधुर्य आहे, स्वरमूर्ती, स्वराविष्कार, भजन भीष्म, स्वरगंधर्व. द्याव्या तेवढे उपमा थोडे आहेत का महाराज? माणूस माणसावर प्रेम करेन, परंतु अवघा महाराष्ट्र तुम्ही कलेनं जिंकलाय, आवाजानं जिंकलाय. साक्षात सरस्वती मातेचा वास आहे आपल्या कंठात. बोलू, माणूस पर्सनॅलिटीला गोडे, दिसायला गोडे, स्वभावाला गोडे आणि कला देखील स्टँडर्ड आहे. पण एवढं असताना देखील कुठला अहंकाराचा लवलेश नाही. अगदी थोड्या दिवसाचा आमचा प्रेमाचा संबंध आलाय, एक स्नेह नाळ जोडली आहे, परंतु ती आतुरतेची जोडल्या गेली, जुटल्या गेली आहे. असे सर्वगुण संपन्न, सर्वश्री, भजन सम्राट, स्वरमूर्ती, स्वरगंधर्व, स्वर आविष्कार आमचे रविदास बाबा चकोर, बाबांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. तदनंतर आमचे गान सम्राट, भजन भीष्म संतोषजी महाराज पेलगावकर. टाळी वाजवा एकदा बाबांकरता. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, आता मला इथं ओळखणारी बरीच मंडळी आहे. आमचे शरद भाऊ कोकटे, भाऊंकडे आमचं जाणं येणं असतं नेहमी. या प्रभागात पंचक्रोशीत भाऊंच्या घरी देखील कार्यक्रम झाले आणि पाठीमागं या पंचक्रोशीत मंजूर, कारवाडी, विघनवाडी ही सगळीच मंडळी, ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, गोड सावंडे, विनेकरी महाराजे, भक्तिमती माता आहे, आमचे आई साहेब, कलशावाले आई, तुळशी वृंदावनवाले आई, जड सुरक्षा मोठी VIP आहे का नाही? जमला आहे का नाही? भाऊ आहे. वा 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 वा. चला, प्रपंचात सख्खे भाऊ पक्की वैरी राहते, पण इथं भाऊ कशाला आहे? गावकरी, आयोजक, नियोजक, संयोजक, तळ्यातले, माळ्यातले, खाळ्यातले, पंचक्रोशीतले सगळ्या आडनावाची सगळी मंडळी. तरुणाई आहे, तरुणाईला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. तरुण इकडे येत नाही, आला तर टिकत नाही, थांबला तरी त्याला थांबा वाटलं तरी आमची काही थांबू देत नाही. नेट बाईस मांडी घाल, टाळी वाजव. त्याच्यावर थोडा अत्याचार झाला ना, तो म्हणतो तो टाळ, ते भजन, ते कीर्तन, जखमारी हो आपले पबजी ना. आपण कुठं तिकडं गावाच्या बाहेर आहे का नाही? पोरं एक एक वाजूस तर मोबाईल मध्ये डोकं घालणारी पोरं आज कीर्तनात दिसत आहेत. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे तुम्हाला. या गावात माझं प्रथमता ये नाही बाबा. आल्यानंतर आनंद एवढा वाटला, गोड असं अन्नदान भव्य स्वरूपातील आहे. सकाळी ज्यांची संत पंगत झाली आहे ते आपले सगळ्यांचे सुपरिचित प्रकाश विठ्ठलपंत जोशी, वसंतराव कारभारी जगताप. टाळी वाजवा. आज सायंकाळाचा प्रसाद ज्यांच्याकडे संत पंगत झाली, नगर भोजन झालं, नथुजी जयराम दैने, तदनंतर लक्ष्मण बारकू देणे आणि निवृत्ती राघू मोगरे. टाळी वाजवा. गावकऱ्यांचा स्तुत्य उपक्रम आहे. देवा करता, धर्मा करता, अधिष्ठाना करता, भगवान परमात्म्याचा अधिष्ठान जपण्याकरता, धर्म टिकवण्याकरता, धर्म जागृती करता, तनाने, मनाने, धनाने, श्रमाने, नामदेवराव हर एक क्रियेनं माणूस सामील आहे. कोणाचा श्रमाचा परमार्थ आहे, कोणाचा धनाचा परमार्थ आहे, कोणाचा दानाचा परमार्थ आहे. हर एक मंडळीला या यज्ञात सामील असणाऱ्याला प्रत्येकाला कोटी प्रणिपात करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. भजन करा विठ्ठल. रविदास बाबा माझ्याकडे आज 2 भूमिका आहे बरं. या बुजुर्गांना पटेल असंही शास्त्राच्या अनुषंगाने संत मालिकेच्या नियमाने मला कीर्तन देणं आहे आणि तरुणाईला परमार्थाची ओळख होईल असंही कीर्तन देणं आहे. मी दोघांचं सांत्वन करणार आहे. फक्त रिनाकांत दादा झालंय काय माहिती का, रोज डबल कोयता मारून गाडी भरता 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 ये थोडं जाम झालंय. असं तोंड आलं ते बोलून देईना नीट. पण त्याच्या चरणी माझी विनंती अच्युत बाबा, जास्त काही नाही, 30 तारखेपर्यंत टिकू दे, नंतर लॉक झालं तरी काय हरकत. तुम्ही मनाने आता पट्टा पडेल 30 तारखेला काली झाली तुम्हाला कोणी विचारित. तसं काय नाही माय बाबा. आता ध्यानपूर्वक ऐका. सेवा करताना निवडलेल्या दिव्य अक्षरात माझी तुकोबार आहे संत महिमा कथित करतायत. काय प्रतिपादित करतायत? माझ्याकडे अभंगाची नोंद असती बरं बाबा. मी पाठीमाग हांडेवाडीला आलो, तुमचा माझा परिचय झाला. त्यावेळेस आपण देवासाठी जाणार तयासीच आटी या अभंगावर बोललो. पाठीमाग प्रतिनियुक्ती म्हणून आलो.
इथं जवळच वडाच्या वाडीला आपण गेलतो, रवी भाऊ होती माझ्यासोबत. तिथं आपण बोललो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बरोबर ना. आज मला मांडायचं आहे संत महिमा. 2008 पासूनच आले की बाबा कीर्तन 2 राहू द्या, पण कोणत्या गावात काय मांडलं, कोणता अभंग झाला माझ्याकडे नोंद असते. ती मी आठवून त्या परिसरात निघत राहतो. काय राहतं डबल. त्याच्यात हे सोपं नाही, सोशल मीडिया सोपी नाही दादा. ते भूत आला त्याचावाला. बरं त्याच्यात घोणाटा असा आहे, चांगलं ते चांगलं, लोक चांगलं ऐकत नाही. थोडं इधर उधर झालं ती धरलंच आहे का नाही. आज घाबरायचं नाही, चॅनल घरचं आहे, साऊंड घरचं आहे, माणसं घरची आहे. आणि मी जवळच्या, जरी तालुका बदलेला असलो तरी जवळचा आहे ना असं म्हणा तुम्ही. आहे का तुमचा? आहे का? हा म्हणा मी कुठं वाटा मागायचोय. बस आता महत्वाचं ऐकायचं आपल्याला. ज्यांची दिव्य अक्षर आहे ती संत आहेत. आणि दिव्य अक्षरात आजच्या अभंगात महिमा कथित केला. कोणाचा? कोणाचा? संतांचा. वा, संतांचा महिमा प्रतिपादित केला. का संत महिमा कळून घ्यायचा? का संत जाणून घ्यायची? का संत ओळखायची? का संतांनी घातलेला मार्ग, संतांनी दाखवलेली दिशा, रस्ता, त्या मार्गाने वाटचाल करायची. याच्या पाठीमागं काही सूत्र आहे. दिव्य अक्षर पहा कशी आहे. महाराजांचा आलेख पहा कसा आहे आजच्या अभंगाचा. 3 चरणाचा अभंग आहे, परंतु मोठा गोड आहे. महाराज म्हणतात संतांचा महिमा, तो शब्द प्रयोग कसा आहे पहा. तो बहु भरपूर सांगितला जनार्दनराव. संतांचा महिमा कसा सांगितला? भरपूर बहु. पुन्हा शब्द प्रयोग केला दुर्गम. का हो महाराज असं दुटप्पी बोलणं काय आहे? भरपूर आहे महिमा सांगतात, पुन्हा दुर्गम शब्द वापरतात. मग दुर्गम कोणाला आहे? शाब्दिकाचे काम नाही येते. महाराज मॉडर्न जमाना आहे, कलीचा काल, स्पर्धेचा युग आहे. संत ओळखायची कशी महिमा कळण्याकरता महाराज म्हणले आपल्या संसारात प्रपंचात गाय म्हैसे शांत राहन. थोड्या माईक देऊ तुम्हाला? नाही ना, मग बसा, बोलू द्या मला. गाय म्हैसे भरपूर दूध देणारी जरी झाली तरी काम धेनूची बरोबरी करू शकत नाही. तसं संतपणा दर्शवणारे, संत असणारे, दाखवणारे, भासवणारे संत या आदिव्याप्तीला प्राप्त होणार नाही. महिमा काय? महिमान कळेल. अंतिम चरणात म्हणले अंगात संत खुणा बांधाव्या लागतील. महिमाच काय? तरीच महिमान येईल कळू. संत महिमा ऐकायचा का ऐकायचा माहितीये? देव दुर्लभ देहात आलाय. देव काय, धर्म काय, आई वडील काय, संत काय, पंत काय, व्रत काय, वैकल्य काय, नियम काय, सार काय, कर्म काय, धर्म काय, वर्म काय, मनुष्य देहाचा धर्म काय, हर एक जीवाचं कर्म काय, जगाचं वर्म काय. बोलू? क्षमा मागून बोलतो. जीवन आपलं धोक्यात आहे. काळ मोठा वाईट आहे. माणसं राहण्यात बदलली, बोलण्यात बदलली, चालण्यात बदलली, खाण्यात बदलली, पिण्यात बदलली, हर एक क्रियेत बदलली. पाश्चात्य संस्कृतीचं अंगीकृत केलं आपण. तो अनाचार आपल्याकडे वाढल्यामुळं ही जी प्रकरणं घडतायत. आठवड्यात किती केसेस आहे हो, पहा ना. जीवन धोक्यात आहे आपलं. ऐका नाही बोला फक्त. बामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. म्हणजे मी इंदुरकर बाबांनी फेटा बांधला म्हणजे कीर्तन तसं करेल असं काही नाही. तुम्ही त्या अपेक्षेनं पाहू नका. मला मार्मिकता द्यायची आहे का नाही? जीवन धोक्यात बोला ना. आहे का नाही? आहे. मोबाईल चालू करा, टीव्ही चालू करा, रोजची एक प्रकरण आहे. कोणाच्या बाबतीत? कोणाच्या बाबतीत? आहे आपल्याला सिक्युरिटी नाही. मग ही घटना का घडते? इतर धर्मात पहा ना, आहे का? कुठं आलं का ऐकायला? मला कोणाचं उचनीचपणा पारड कमी अधिक करायचं नाही. पूज्य बाबा आहे माझ्या समोर. बाबा, त्या धर्मात त्या लोकाला शिकवण आहे लाज राखण्याची. काळा बोरखा घालून फिरतात त्यांच्या माऊल्या. आणि आपले जेवढे शॉर्ट कपडे असतील तेवढे म्हणतात ए कसे मॉडर्न घरातले दिदी, कसे मॉडर्न घरातले, उच्च शिक्षित आहे बा, सुशिक्षित आहे, आपली भाषा. अरे पण तो प्रचार प्रसार करत असताना आपण आपली संस्कृती मातीत घातली आहे. देव आपल्याला कळाला नाही, धर्म आपल्याला कळाला नाही. मनुष्य देहाचा धर्म काय आहे, हर एक जीवाचं कर्म काय, जगाचं वर्म काय. बोलू? माणसं दिसायला देखणी आहे आणि वागायला हेकणी आहे. काय एकणेपणा आहे का? निर्जीव स्थापित त्याकडून ना काही उपदेश घ्या ना.
कसा घ्या ऐका, उनिवा आहे उनिवा, अन्य भिन्न प्रभागात, परंतु त्या उनिवात देखील जीवन सार्थकी आहे. बोलू, नारळाला डोळे पाहता येत नाही भाऊ, कांगव्याला दात आहे खाता येत नाही, टेबलाला पाय चालता येत नाही. बोला ना, होतं का नाही? आपल्याला सगळं काही जागच्या जागी आहे, पण याचा वापर कसा करावा याची अक्कल नाही. जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत नाही की ज्या संतांनी या देवदुर्लभ देहात आल्यानंतर देहाचं सार्थकत्व काय, देहाचं इति कर्तव्य काय, याची नीती न्याय मूल्य काय, मनुष्य देहाचा धर्म, हरेक जीवाचं कर्म, जगाचं वर्म संत मालिकेने आपल्याला दर्शवलंय. पण आपण बाणावर नाही मायबाप. बोलू, श्रावण महिना आहे, पवित्र मास आहे, महिला मंडळ तुम्ही व्रत साधना करतायत, व्रत करतायत, सोमवार तुमचे निरंकार असतील. इकडे आमची काही मंडळी आहे, पायात चप्पल नाही, महिनाभर दाढी केली नाही, शिव वालांडली नाही, देवा करता अनुष्ठान करणारी मंडळी श्रावणात. परंतु बोलू ध्यानपूर्वक ऐका, आपल्या मनाने आपल्या बुद्धीने केलेला परमार्थ, आपल्या मनाने केलेलं भजन, आपल्या मनाने केलेलं त्याचं पूजन, आपल्या मनाचं केलेलं व्रत भगवान परमात्म्याच्या चरणी सुपूर्त होऊन भगवान परमात्मा त्याचं पुण्य फलित आपल्याला देत नाही. ते करण्याकरता सूत्र संतांकडून घ्यावं लागतं. का देव प्राप्त करायचा असेल चक्र गुरुजी, तर संत मालिकेत सूत्र आहे. देवाची प्राप्ती करायची आहे तर नाद बाबा सांगतात आधी पाय धरावं लागेल. कोणाचे? हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति की उपाय, हरि प्राप्ति की उपाय, हरि प्राप्ति की उपाय, हरि प्राप्ति की उपाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरि प्राप्ति की उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हेने साधती साधने, हेने साधती साधने, हेने साधती साधने, हेने साधती साधने, हो तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. टाळी वाजवा या मंडळी करता. वा, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. गोड गातायत गुरुजी. सूत्र आहे संत महिमा. आज का ऐकायचं आहे? कदाचित तुम्हाला कीर्तन आवडणार नाही, परंतु आपलं पुराण भांडार अधिष्ठान ग्रंथ किती पवित्र आहे हो. बोलू, तुकोबरायचं शिष्यत्व स्वीकारलंय. कथाभाग सगळ्याला माहिती, परंतु अभंगाची भूमिका मला दर्शवायची आहे. निळोबरायला बातमी मिळाली, माझे श्रीगुरु मला अनुग्रह देणार होते, मंत्र जप देणार होते, परंतु तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. मानव देह घेवोनी निज धामा गेले. कळालंय, पिंपळनेर सोडलं, मजल दर मजल करत देहू गावात गेले. विचारलं आमचे श्रीगुरु तुमची पिताश्री गेली कुठं? म्हणले महाराज तुमचे श्रीगुरु आमचे पूज्य पिताश्री वैकुंठाला गेले. गेले कसे? आम्हाला शब्द दिला होता अनुग्रह दिल्याशिवाय जाणार नाही. गेले कसे? काळजी करू नका, तुमचे जे श्रीगुरु आहेत, आमचे जे पूज्य पिताश्री आहेत, जरी वैकुंठाला गेले, ज्यांना शब्द दिलाय त्यांच्या करता वरून कुठे येतात? खाली. कारवाडीकर बोला.
माणसं खालून वर जातात का वरून खाली येतात? बोला ना. काही उंची न पडतात द्या सोडून, आपल्याला तिकडं नाही जायचं. म्हणजे घडणार कसं? धरलं अनुष्ठान मांडलं, भजन सुरू केलं, रामकृष्ण हरी जे जे, रामकृष्ण हरी. जनार्दन राव 1 2 10 5 12 15 दिवस झाले. शरदराव, जगाच्या मालकाला दया आली. अन्नाचा त्याग आहे, पाण्याचा त्याग आहे, अन्न पाणी नाही. भजन चाललंय रात्रंदिवसाचं, निळोबा राहायचं. देवाला दया आली. देवाला पुढं देव कोणाला, कोणाच्या पुढं? हा, ते असं ऐकणारी लागाती बरं थोडं. तुम्ही जाम झाली, तुम्ही म्हणशाल आम्ही लय मोठ्या अपेक्षेनं कीर्तनात आलो. हे काय चालू केलं आता कळलं तुम्हाला. पुढं पुढं थोडं थोडं देव पुढं उभा आहे. देवाने निळोबा राहायला आवाज दिला. आम्हाला टॉपिक मुद्दा सिद्ध करायचा आहे. आपल्या बुद्धीनं केलेला परमार्थ फलित होत नाही, देव प्राप्त करून घेत नाही. त्याच्याकरता संतांचा अनुग्रह महत्वाचा आहे. देव पुढे उभा आहे. देवाने आवाज दिला, निळोबा मी आलोय. डोळे उघडा. निळोबारायच्या कर्णपटलावर मी हा शब्द पडल्यानंतर निळोबारायने विचार केला, माझे श्रीगुरु असावेत, आमचे तुकोबाराय असावे, तर आमच्या संताकडे मीपणा नाही. मी आलो म्हणतंय याचा अर्थ आमचे श्रीगुरु नाही. पुन्हा देवाने आवाज दिला, निळोबा डोळे उघडा. मी जगाचा मालक, अखिलकोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा. उत्पत्ती माझ्याकडे, स्थिती माझ्याकडे, लय माझ्याकडे. मी देव तुमच्या पुढे उभा आहे. ऐकल्यानंतर निळोबारायनं सांगितलं, देवा तुझं लागे ते बोलाविले कोणी, बोलाविले कोणी, तुझं लागे ते बोलाविले कोणी, तुझं लागे थे बोलाविले कोणी, बोलाविले कोणी, तुझं लागे थे बोलाविले कोणी. पातीला वाजोनी आलासी का, 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 तुझं लागे तुझं लागे बोलाविले कोणी, बोलाविले कोणी, तुझं लागे बोलाविले कोणी. तुझं लागे थे बोलाविले कोणी, तुझं लागे थे बोलाविले कोणी. वा रे वा. याला म्हणतात सुगरणीचं काम. बरं, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. समोर कोण उभा आहे? बोला ना पटकन. कोण उभा आहे? कोणाच्या पुढं? निळोबारायच्या पुढं. देवाला परत केलं. परत करताना सांगितलं, देवा प्रल्हादावर संकट होतं, द्रौपदीवर संकट होतं, तिथं तुझं जाणं गरजेचं होतं. तैशा परिमजला नाही बा संकट. देवाला परत जावं लागलं. पुन्हा वैकुंठातून देवाने तुकोबारायला पाठवलं. आता ऐका, मला मुद्दा सिद्ध काय करायचा आहे. तुकोबाराय वैकुंठातून परत आल्यानंतर तुकोबारायने मंत्र दिला, अनुग्रह दिला निळोबारायना. मंत्र देत असताना अक्षर दिली राम कृष्ण हरी. तुकोबाराय वैकुंठातून परत यावी, धरलं, अनुष्ठान मांडलं. त्यावेळेस भजन कोणतं चालू होतं? रामकृष्ण हरी. पुन्हा श्री गुरु वैकुंठातून येऊन मंत्र दिला, कोणता? रामकृष्ण हरी. मग खरं सांगा, पहिलं चाललेलं भजन बरोबर होतं का चुकीचं?
बरोबर होतं, मान्य आहे. परंतु निळो भरायला सूत्र माहिती होतं. आपल्या मनाने केलेला परमार्थ त्याचं फलित भेटणार नाही. त्याच्याकरता सूत्र आहे, संत ही आधी व्याप्ती पाहिजे. बोलू, साक्ष मी देत नाही, वेदाची साक्ष आहे. देव प्राप्त करायचा असेल तर संताशिवाय प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही, आईसे वेद. देती ग्वाही. मग महाराज कलीच्या काळात संत कळावीत. एकदा संत कळाल्यानंतर महिमा कळेल. संत ओळखायची कशी? आता हे बघा, दोन भूमिका मांडणार मी, दोन बाजू मांडणार. माझ्याकडे पहा. प्रपंचात माणसं डोळ्याशी का आंधळी आहे? बोला ना. आता मी प्रापंचिक आहे, तुम्ही प्रापंचिक आहे. भाऊ आपण आंधळी का डोळ्याशी? तुम्ही म्हणा बाबा काय प्रश्न करू राहिला तू, आम्हाला तू दिसू राहिला, तू उंची काय, पेट्यानं थोडा ऊस दिसू राहिला, तू दिसतोय तू आम्हाला, मला घासात आणून राहिला आणि पाहतोय तुला टुळू टुळू टुळू, हे पोरं पाहू राहिलो, तू म्हणतो डोळ्याशी का आंधळी? परंतु ऐका, प्रपंचात जरी माणसं डोळस दिसत असली ना, पारमार्थिक दृष्ट्या 99% लोक आंधळी आहे. कशी आहे? मुद्दे दोन देणार मग अभंगात प्रवेश करणार. आपला व्यवहार सांगू का? तुमच्याकडं जर्सीच दांदा आहे का? आहे ना. आपला जोडीदारी 4 वाजता घास कापू राहिला, पावसाचं वातावरण, आणि आपण इकडे पुढे निघलो. कोणत्या गावाला? कोळपेवाडीला. हा, ती मला उमजत नाही हो, दिशा बोल होती, इकडे आली होती थोडी. कोळपेवाडीला निघलो. जाता जाता जोडीदार घास कापू राहिला, आपल्याला दिसत नाही का? दिसत. तरी आपण चालता चालता म्हणतो, शरदराव काय चालू आहे? डोळ्याची खासड झाली का? ते का तू घास कापू राहिला तरी विचारतो काय चालू. जेवत असलं एखादं, जेवत रस्त्यावर चालला, दारात डोकलं तरी विचारतो, राजू भाऊ काय चालू आहे? जेवतोय पाहतो तरी विचारतो. ऐका नाही, पाहून माणसं कशी आंधळी. हे बघा, दाखले देतो मी तुम्हाला. अकबराने बिरबलाला प्रश्न केला होता, बिरबल आपल्या नगरीतील प्रजा डोळशी का आंधळी? बिरबल म्हणजे प्रति उत्पन्न मतीचा होता, हजर जबाबी होता. त्यानं 2 सेकंदात उत्तर दिलं. काय माहिती का? 99% लोक आंधळी आहे आणि 1% कशी म्हणली? सिद्ध करून द्या म्हणले. म्हणली देतो. आपल्याला बाजार कोणता आहे जवळचा? कोळपेवाडीचा. आता ती कोळपेवाडीच सापडली. बाजार कोणत्या वारी? बाजार रविवारी. बिरबल लवकर उठलं, रविवारी एक जोडीदार घेतला सोबत. पण आकडेवाडीत क्लिअर पाहिजे. सोसायटीचा कारभार आहे ना, सोसायटीवालाच उचलला. रविवारी बंद राहते सोसायटी. गेली घेऊन सोबत. कुठं? कोळपेवाडीत. वैन पेन दिला बिरबलाना हातात. जाताना खाट नेली सोबत, बाज नेली. राहू द्या उद्या नको म्हणायला कोणी. ऐका नाही, ते असं जाऊ द्या, त्याचं मागच्या जन्मातील योग भ्रष्ट आहे तो कोणतरी बाबा. ऐका नाही, त्याचं पुण्य आहे, ते आलंय ते कीर्तनात. काही नाही, फक्त गुळ जापा तुम्ही. द्यायचा तर निम्म्या वाट्याने देऊन टाका त्याला, थोडाफार आपल्याला राहू द्या. चला आता ऐका. बिरबल बाजारात गेला, सिद्ध करून द्यायचा मालकाला. 99% आंधळी, 1% डोळशी. जाताना वैन पेन एका चांगल्या माणसाच्या हातात दिला आणि बाजारात गेल्यानंतर खाट घेतली. खाट बाज घेतली, बाज विणायला सुरुवात केली. कुठं? बाजारात. जे माणसं आली ओळखीचे आले की ती विचारायची, बिरबल काय करता? काय चालू होतं? बाजी नाहीच. बिरबल यांना सांगायचं लिहि नाव. पुन्हा दुसरा आला, काय करता? असं करता करता 5 वाजले. आणि बिरबलाचं एकच काम चालू, बाज विणायची झाली, पुन्हा उस्तरायची, पुन्हा विणायची, दिवसभर चालू. पार दिवस बुडाच टायमाला एक जण आलं. ते बिरबलाला म्हणलं, बिरबल तुम्ही बाजारात खाट का विणता? बिरबल त्या वहीवाल्याला म्हणलं, सगळं सोडून देईन, याचं नाव 1 नंबरला लिहि. राजाला सिद्ध करून दिलं. लोक पाहून कशी आहे आंधळी. बोलू थोडं शास्त्राच्या अनुषंगाने बोलतो, पारमार्थिकांकरता आपल्यालाही परमार्थ करावा. धृतराष्ट्र आंधळे होते का? कालांतरानं काळा चष्मा बसवला होता. काय प्रकार होता? जन्मांध होती. बरं नुसती आंधळीच होती का काका? ते अंतकरण वृत्ती देखील कशी होती? संजयाला सांगितलं, संजया ज्याने माझ्या दुर्योधनाला मारलं ना, त्याला भेटीला बोलव म्हणली. निरोप गेला भीमापर्यंत. भीम उतावीळ झाला, गदा उचलली, खांद्यावर टाकली, भेटीला निघाला. कोणाच्या? काकाच्या भेटीला निघाला. येलो चॅप्टर हुशारी बरं, टाळी वाजवा यांच्या करता. हो, याला कीर्तन रसिक म्हणतात महाराज.
आपल्याला काही नाही, आपल्याला कीर्तनाचा दर्जा खालावला आता. भाऊ एवढं लाईव्ह चालू का आपलं? नाही ना, मग जाऊ दे, काही नाही, वाहू द्या धिंगाणा, काय कीर्तनाचा खेळ असा झाला आता देवा. कीर्तनात लोकाला गाणं लागतं, लोकाला कविता लागती, लोकाला चाळे लागतात. आणि ऐका, कीर्तनाची मर्यादा ओलांडली आता. तुमचे कान हलकट झाले. तुम्ही परमार्थाचा बाजार तुम्ही लोकांनी केलाय. 50,000 रुपये एका गाण्याची देऊ राहिली तुम्ही. किती गरीब गाव 50,000 दिवसात सप्ताह करू राहिली. हे 50,000 एका गाण्याची देऊ राहिली, एका कवितेची देऊ राहिली. तुम्हाला पैसा लय झाला पण खर्चाव कुठे याची अक्कल नाही. देवाचे चरित्र नावडे सर्वदा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड देवाचे चरित्र नावडे सर्वदा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. बाबा तुमच्या आशीर्वादानं पारायण केलं मी नामदेवरायाच्या गाथेचं, त्यात अभंग मला मिळाला. कीर्तनाची मर्यादा कैशी, देव बोले उद्धवाशी, किरकिर आणू नये पाठी, बोलू नये भलत्या गोष्टी. हे अधिष्ठान सोपं नाही मायबाप. इथं देव कळतो, धर्म कळतो, आई वडील कळतात, संत कळतात, आपला पंथ जागरूकता कळते, संप्रदायाची बैठकी इथं. घेणाऱ्याची चुकी नाही, देणारे भंगारे. कीर्तनाची यादी नीट लावणार नाही, वारकरी वैष्णव पाहणार नाही, काही चालत आहे महाराज. आता ध्यानपूर्वक ऐका, मला भूमिका मांडायची आहे. माणसं पाहून आंधळी आहे. प्रपंचात माणसं जरी डोळत दिसत असली तरी परमार्थात आंधळी, संतच कळत नाही. धृतराष्ट्राचा निरोप गेला संजयातर्फे. कोणाला? मी कुठं जाऊ द्या जागेवर येतो. भीमाने गदा उचलून भेटायला निघाला. देव आडवे झाली. 10:15 वाजत आली होती. देवाने विचारलं चालली कुठं? भीमाने सांगितलं काकाला भेटायला चाललो. म्हणे कामून? म्हणे हे बघ, काकाला असं भेटायला चाललोय, लाडकी बहीण योजना मी राबवली, पण काका शिवाय जमणार नाही. कारण 3,000 जरी जमा केले, काका जर भर पावसात उभी राहिली, सारं उलत पालत करीत. कोण? अरे असं मोकळं नका बोलत जाऊ तुम्ही. हे गोई ठेवी करायचं काय? म्हणले काकाच्या भेटीला चालला. का चालला? म्हणले मी धर्मराजाचा भाऊ आहे, मी नीती धर्म पाळणार आहे. आणि आमच्याकडे एक नियम आहे, ज्याच्या घरचं कोणी गेलं त्याच्या घराहून जाऊन यावं लागत. कधी गेले? फक्त कोरोनाचा कालावधी सोडून. काकाची मुलं युद्धात मेली म्हणून मी घरी चाललो. भगवंत म्हणले भीमा तू नित्य धर्म पाळणार आहे, धर्माचा भाऊ ये, या बडा आहे मला सांगू राहिला. काकाच्या भेटीला चालला, काकाची पोरं मेली म्हणून चालला. मारली कोण रे? म्हणले त्यावेळेस आमची भाऊबंदकी कट्टर होतं, ती तिकडून खुनीत होता, मी आवेशात होतो. तूच सांगितलं कमरेच्या खाली मार. मेरटे ठेवली, ती मेले. मीच आता भेटायला चाललो. मग आता मीच सांगू राहिलो जाऊ? म्हणले नाही मी जाणार. भगवंत म्हणतात जाऊ नको. भीम वैतागलं. भीम म्हणलं तो आडवं टंगड करे कुठं पण. सप्त्याला निघालो आडवं टंगड, कीर्तनाला निघालो आडवं टंगड, भजनाला निघालो आडवं टंगड, जत्राला निघालो. आखाडी होती की इकडं? नाही. आखाडीला निघालो आडवं टंगड. गंमत नाही ना? वा, टाळी वाजवा गावकरी मंडळी, आपण आपल्या करता नियमात गावे बाबा. म्हणले आता काकाच्या भेटीला चाललोय मी, तू बोलू नको. काय घेऊन चालणार? म्हणले हे बघ सफरचंद घेतली काकाला भेटायला, जाऊ दे आता. म्हणले बघ तू काकाच्या भेटीला चाललाय, तू काय थांबणार नाही, पण जाताना माझी अशी इच्छा आहे, दुर्योधन जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याने तुझा लोखंडाचा लोहाचा पुतळा बनवलेला होता. कशाचा? लोखंडाचा. काय बनवलेला होता? त्याला कधी लहर आल्यानंतर दुर्योधन गदा घ्यायचा, तुझ्याशी युद्ध करायचा आनंद आजमावण्याकरता. कशावर मारायचा? त्या पुतळ्यावर. गेलाय दुर्योधन, पण तुझा लोखंडाचा पुतळा तसाची. एक काम कर, तुझ्या काकाच्या भेटीला चालला ना, तुझा काका आंधळा आहे, दरबारात जाताना तो तुझा पुतळा उचल घेऊन जाय. दरबारात गेल्यानंतर तुझ्या अंध काकाला आवाज दे आणि दोघांच्या मध्ये पुतळा उभा कर. काय होतं ते मला येऊन सांग. याला लय राग आला.
उचलला भीमानं पुतळा 10:15 वाजता घेऊन निघाला. भीमानं पुतळा उचलला आणि घेऊन निघाला. गुरुजी भीम माग वळून पाहायचा कोणाकड? देवाकड. देवाच्या लक्षात आलं पुतळा काय दरबारापर्यंत जाणार. देव येतो. देव भक्ता करता काय करतो माहिती? देव भक्ताची पादत्राणी चपला डोक्यावर घेऊन चालतो. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका, हो सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. मादान करी उदरू नाही अंगीकारी, सेवकाच्या धरुणी चाले पादुका, वा संतोष गुरुजी वा. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. चपला घेऊन चालायला लाज नाही त्याला, फक्त माग माग जायचंय. देवाच्या लक्षात आलं भीमानं माग पाहिलं म्हणजे पुतळा दरबारापर्यंत जात नाही. देव माग माग गेले. माग गेल्यानंतर देवाने दरबार आल्यानंतर सांगितलं काकाला आवाज दे. भीमाने काकाला आवाज दिला. काका मी आलो. काकाने आवाज ऐकल्याबरोबर काकाने दात ओठ खाल्ली. का? पुत्र मोहाने नाडलेलं अंतकरणे, मुलं मारण्याचं दुःख आहे अंतकरणात, तो द्वेष रागे. आवाजाच्या दिशेनं म्हातारं उठलं आणि भीमाचा आवाज जिकडून आला तिकडं निघालं. देवाने भीमाला खुणवलं. दोघांच्या मध्ये काय उभा कर? ऐका बरं, काय उभा कर? पुतळा उभा केला. ध्यान देऊन ऐका. भीमात जर 100 हत्तीचं बळ आहे ना, एकट्या धृतराष्ट्रात 1000 हत्तीचं बळ आहे. खरा भीम समजून पुतळ्याला आलिंगन दिलं. कोणी? धृतराष्ट्राने. आलिंगन दिल्याबरोबर पुतळ्याचं काय झालं माहिती? पीठ झालं, पीठ. आता खरा जो भीम होता ना माग, एक पाऊल माग टाकायला लागला. देव म्हणले वैन पुढं. लय चालू होतं. काकाशिवाय पर्याय नाही, जाईन पुढं. ऐका मला भूमिका काय मांडायची आहे. धृतराष्ट्र आंधळे का? अंतकरण वृत्ती देखील कशी? प्रपंचात आपण डोळं जरी दिसत असलो तरी परमार्थात अंध आहे. परमार्थाचं सूत्रच आपल्याला कळालं नाही. बोलू पारमार्थिक क्रियेत बदल काय माहितीये? संत आणि आपण मानवी देह धारण करून आली संत. आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखीच बोलतात, आपल्यासारखीच चालतात, आपल्यासारखा. हो संतानवती जगा मानसाच्या सारिखे, संतानवती जगा मानसाच्या सारिखे, संतानवती जगा मानसाच्या सारिखे, संतानवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी लोय पैगा, आचल म्हणून लिंगा. संतानवती जगा मानसाच्या सारिखे, संतानवती जगा मानसाच्या सारिखे, संतानवती जगा मानसाच्या सारिखे, संतानवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नव्हे पैगा. बदल काय सांगू बाबा? संत आदी व्याप्तीत ना आपल्यात. संतांचा प्रपंच परमार्था करता. प्रपंच कशा करता? कशा करता? आमचा परमार्थ कशा करता? बोला ना. मोकळे बोलत चाला. मी मोकळा माणूस आहे, दिलदार माणूस आहे मी. ऐका बदल काय सांगू? देवाकडे करुणा भागत असताना त्यांनी प्रपंचातलं मागितलं नाही कधी. प्रपंचाची इच्छा व्यक्त केली नाही. देवाला सांगावं संत मालिकेनं, देवा देशील ना माऊलीबा? संतांची दाखली प्रमाणे हातात द्यायचा असेल पूर्णत्वानं तर परमार्थ हातात दे. काय हातात दे? परमार्थ. तुमच्या माझ्यासह आपली प्रत्येकाची इच्छा आहे देवाकडे. काय काय? वाढावे संतान गृहे व्हावे धन धान्य, गृहे व्हावे धन धान्य, गृहे व्हावे धन धान्य.
धन्य धन्य. काय नाव महाराजांचं? विठ्ठल महाराज. विठ्ठलजी बाबा. टाळी वाजवा. साक्षात पांडुरंग आहे देवा. जमलं. प्रपंचिकाची इच्छा अपेक्षा काय? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. संतांची अपेक्षा सांगू का देवा पुढं काय? संतांची, संत मालिकेची अपेक्षा. देवा प्रपंच नको, पूर्ण प्रपंच नको. काय दे? परमार्थ दे. परमार्थ का माहितीये? संसार मजन करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. परमार्थ पुरता हाती देई. कोणाची अपेक्षा आहे? संताची. मग आपल्याला संत का कळत नाही माहिती का? कलीचा काल आहे, मॉडर्न जमाना आहे, विज्ञानवादी युग आहे. पाठीमागे स्कॅन्डल झाली पा. मी नाव घेऊन नाही बोलत. बापू आमा भानगडी कशा झाल्या? वाईट झाल्या. महाराज आम्ही त्यांची बघतो. तुम्हाला सांगू का? महत्वाचं अनादी कालावधीपासूनची परंपरा आहे. चंद्र सूर्यास्तोपर्यंत आहे, जोपर्यंत ही संत मालिका आहे. कोणी छेदभेद करू शकत नाही. परंतु आता कलीच्या काळात माणसं परमार्थ करत नाही असं नाही, पण वेगळ्या वाटाने करतात. ज्याची पॅकिंग खास तो माल डुप्लिकेट. काय बोललो मी? पॅकिंग ज्याची खास तो माल डुप्लिकेट सिद्ध करून देतो. सीतेला नेण्याकरता रावण आला. कुठं? पंचवटी. आल्यानंतर सीता दान वाढायला गेली. रावण कपडे बदलून आलता, वेश परिधान करून आलता. कोणाचा? कोणाचा? साधूचा. बरोबर आहे तुझं. तू यायला लागला आता येईल वजे वजे वजे. फक्त संत सेवेत राहायचं, बुजुर्गांचा आशीर्वाद ठेवायचा. बोलला हे काय थोडे टाळी वाजवा त्याच्याकरता. वा बोललीच पाहिजे. पोरं इकडं आलीच पाहिजे का? परमार्थात आली ती बाहेर जी प्रकरणं काढतात मला बोलायला नका लावू. त्याच्यात आपली कधीच सापडणार नाही का? हे गावची परमार्थाची ताकद आहे. ध्यानपूर्वक आहे का? रावणाने कपडे कोणाची घातली होती? वेश परिधान केलता. कोणाचा? साधूचा. सीता भुलली भाळीन दान वाढायला आली. साधूला का राक्षसाला? बोला ना. रावण साधू होता का राक्षस? कोण होता? जगाच्या जननीला रावण नावाचा राक्षस ओळखू आला नाही. महिला मंडळ कारवाडीकर आपल्या दारात महात्मा आला. हातपेटी त्याच्या हातात. बोला चिमटा आहे. बाला बस मग फाशीले अंगाला. बाई तुलाही बोळी, तुला लय कष्ट, तू म्हणून घरात पुण्य आहे, तुझ्याच पायान चालू आहे. पण तुझा त्रास एवढ्या 1.5 वर्षात कमी होणार आहे. सगळं घर तुझ्या पाया पडणार आहे. लगेच मध्ये गेली 1.5 पायली दळण घेऊन आली दानी. कोणाला द्यायला? कोणाला? साधूला. अरे सीतेला रावण ओळखू आला नाही. आपल्या दारात येणारा मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथ आपल्याला कधी ओळखू येईल का? दिवसभर गाव गोळा केला, दुसऱ्या गावात जाताना तिकडे पुढे निघला, शेजारच्या उसात रानबोके त्यानं धरली. भाऊ रामकृष्ण. हा पागलपणा आहे महाराज. सीतेला रावण ओळखू येत नाही. मुद्दा 1. मुद्दा क्रमांक 2 आजच्या कीर्तनातला. समुद्र मंथन झालं बाबा. शॉर्टकट चालेल. मी बाबाला आवडेल असं कीर्तन द्यायचंय. तुमचं काय नाही. तुम्ही माही नाही परत गाठ घेतली ना, इस गाव तीस गाव. त्यांना माहिती मा नियम. आता कीर्तन सूत्रात आलं बरं, रांगात आला. आता तुम्ही ध्यानात ऐकायचं फक्त. आपला मुद्दा काय चालू आहे? विसरले काय? पॅकिंग खास माल पुराणातला सांगेल मी. समुद्र मंथन झालं, 14 रत्न निघाले. रिनाकांत दादा, 14 रत्नापैकी 13 रत्न देवाच्या पार्टीला मिळाली. किती? किती? जसं आता चिन्हाहून गडबड चालू होती माग, तशीच गंमत झाली. पण 1 रत्न दैत्याला मिळालं. हे मला नोटालाही परवडा, ते पण चिल्लर नाही परवडत. नोटा किती देऊ दे, आम्ही दोघं ना पोत्यात भरून नेऊ घरी. यांना इथं नाही सोडायचो, घरी नेईन भिंगाऱ्याला. पण चिल्लर 50 रुपये द्या, इथून फाटे लोक जाऊ तर 10 वेळा खुळखुळ करीत. 13 रत्न देवाला मिळालेले, 1 रत्न दैत्याच्या वाट्याला गेलं. त्या रत्नाचं नाव आहे अमृत. कोणतं? देवाची मीटिंग झाली. म्हणले
13 मिळून उपयोग नाही. काय मिळायला पाहिजे होतं? हे देवापासून आलं राजा हो. माणसं आहे त्या घटनेत काय समाधानी नाही. माणसं आहे त्या परिस्थितीत समाधानी नाही त्याच्या पाठीमागं लागतात आणि जीवनाची काय करतात? इच्छेत जन्म आकांक्षेत जन्म घालतात. ऐका, देवाची मिटिंग झाली. देवाने सांगितलं काळजी करू नका. विष्णू भगवंतांनी सांगितलं काय करायचं मी करतो, ते रत्न मिळवण्याकरता. देवाने मोहिनी रूप धरलं. कोणी? कोणतं रूप धरलं? मोहिनी रूप धरलं. आणि देव मोहिनी रूप धरून दैत्यांमध्ये गेले. कोणात गेले? ऐका बरं ध्यान देऊन, मला विषय मुद्दा मांडायचा आहे. ज्याची पॅकिंग खास तो माल डुप्लिकेट. आपल्याला संत कळाले तर मायमा कळेल, मायमा कळाला तर संत सूत्र कळेल, सूत्र कळालं तर परमार्थ कळेल. देवाने मोहिनी रूप धरलं. कुठं गेले? दैत्यांमध्ये. दैत्यांनी मोहिनी पाहिली, विश्व सुंदरी पाहिली, सुंदर स्त्री पाहिली, दैत्य बांबावली. कारवाडीकर 99% दैत्य सुंदर बाई पाहिल्यानंतर बांबावतात. कोणच सांगू राहिलो मी? तुम्ही असं जागरूक राहा. तुमच्या असा लय गेरवा पडल्या आणि गंमत झाली वा. काल तर कीर्तन दणक्यात झालं बाबा. सगळी दणक्याचीच गडी इथं. तरी तुम्ही अशी एकदम असे ऐका. आता दैत्य पाहिली, दैत्यांनी ती पाहिली मोहिनी, दैत्य बांबवली. अमृताचा कलश ज्याच्या हातात होता ना ती पळत गेलं, मोहिनीच्या हातात दिलं. कारण दैत्य तिच्या पुढं बोलत. कोणा पुढं? तिच्या पुढं. कसं माहिती? ती जर म्हणली यंदा आपल्याकडे पाऊस कमी आहे, बापाच्या घरी लय पाणी आहे, यंदा उन्हाळ कांदा बापाच्या तिकडं लावायचा. सासूरवाडीला बेगा भरत कांदे, सासऱ्याचं 4 एकर भरणं 4 महिने काढलं 2 टारल्या कांद्या करता. पण दैत्य तिच्या पुढं काही बोलत. कोणा सांगू राहील मी? बस चला. हातात अमृताचा कलश आल्यानंतर देव म्हणले काम फत्ते झालं भाऊ. देवाने सांगितलं मोहिनी रूपातल्या, मी हे कलश माझ्या हातात दिला, पण मी आधी देवाच्या पंक्तीला वाटीन म्हणली काय हरकत नाही, वाट देवाच्या पंक्तीला. म्हणजे इकडे येताना संपलं तर संपू दे, फक्त तू आली पाहिजे. बरोबर येते म्हणले. देवाचं काम फत्ते झालं. देवानं अमृताचा कलश घेतला आणि भगवंत मोहिनी रूपात बाहेर गेली. दैत्यात मारामाऱ्या सुरू झाल्या. मारामाऱ्या सुरू झाल्यानंतर भांडणं सुरू झाली. म्हणजे थांबा, बऱ्याच टायमाची अमृताचा कलश घेऊन गेली. 10:30 वाजू राहिली. भानगड काय? पाहुण्या कुठे म्हणल्यानंतर सांगितलं एवढी गेल्यावर ती यायची नाही, तशीच पुढे जायला बसली. तिकडे येवला तालुक्यात उतरायला बसली. मग म्हणली एक जण पाठवू. राहूला पाठवलं. कोणाला पाठवलं? राहूला. राहू जाताना राहून विचार केला अजून इथून तर कोळपेवाडी पर्यंत देवाचीच पंगत बसलेली, ही देवाची पंगत पूर्ण करणार, इकडे येणार. येडपट 85 गुवाहाटीहून जाऊन आली तरी देणं राहिली. यांना काय अक्कल नाही. म्हणले याच्यापेक्षा काय करू माहिती का? यांना जाऊन निरोप देण्यापेक्षा कपडे बदलून आपण देवाच्या पंक्तीत जाऊन काय करू? थोडा प्रसाद घेऊ. कशाचा? अमृताचा. राहून कपडे बदलले. दैत्याचा वेश सोडून दिला, तो गणवेश सोडून दिला, देवाचा वेश परिधान केला. राहू देवाच्या पंक्तीत जाऊन बसला. मायकड पहा अशा ठिकाणी बसला. एका बाजूला चंद्र, दुसऱ्या बाजूला सूर्य, दोघांच्या मध्ये कोण जाऊन बसला? राहू. मोहिनी रूपात देव. अमृत वाढत वाढत आले. चंद्राला अमृत वाढलं. देव समजून राहूला अमृत वाढलं. सूर्याला अमृत वाढलं. सूर्याने चंद्राकडे पाहिलं, चंद्राने सूर्याकडे पाहिलं. दोघांची खुनवा खानव झाली. का माहिती? म्हणले का रे पत्रावाळी पडल्या पडल्या खायला बी लागलं. म्हणजे आपल्या पार्टीचं दिसत श्लोक नाही, आचमन नाही, काहीच नाही, उठलं लगेच खायला बी लागलं. म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि देवाला खुणवलं. देवाला खुणवल्याबरोबर देवाने सुदर्शन चक्र काढलं, राहूचा शिरच्छेद केला. त्या काळातलं अमृत वाटण्याचं ठिकाण म्हणजे आजचं गाव नेवास. कोणतं? राहूचं शिर ज्या जागेवर पडलं ते आज महाराष्ट्रातील गाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील गाव राहुरी. कोणतं गाव? राहुरी. अमृताचा कणप्राशन केला होता तो उदरात पोटात जाण्याच्या अगोदर ज्या भूमीवर पडला ना, देवाने शिरच्छेद केल्यानंतर त्या भूमीचं नाव राहुरी कृषी विद्यापीठ. तुमच्या जिल्ह्यातलं सांगू राहिलो मी. ध्यानपूर्वक ऐका. जिल्हा बरोबर आहे ना? हा व्हायचं कोणाटा पण ऐका. राहू मारला. मारत असताना राहू वीज कडाडावी असा मोठ्याने बोलला, चंद्र आणि सूर्य तुमच्यामुळं घात झालाय. देवाने काय मला ओळखलं नव्हतं, पण तुमच्यामुळं मला अमृत खाता आलं नाही. वर्षातून एकदा तुम्हाला ग्रासल्याशिवाय राहणार नाही. सूर्याला ग्रहण आहे, चंद्राला देखील काय
ग्रहणे. ऐका ध्यान देऊन, मला मुद्दा काय मांडायचा आहे. देवाने राहूला देवाच्या पंक्तीत अमृत वाढलं. देव म्हणून का दैत्य म्हणून? राहू देव होता का दैत्य? कोण होता? दैत्य. मग देवाला जिथं राहू ओळखू येत नाही तिथं तुम्हाला आमच्यासारखे ओळखू येतील का? येतील नाही येणार. मग आमचे लपडे उघडे पडल्यावर तुम्ही म्हणते लय नालायक होता तू. का डोक्यावर घ्यायला तुम्हीच होते ना. पण ऐका महाराज, बाई अंग सांगू परमार्थाचं. बाई अंग संत मालिकेतली वचन. टिळे टोपी माळ देवाचे गबाळ, 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 वाघवी ओंगाळ पोटासाठी, पोटासाठी वाघवी ओंगाळ पोटासाठी, पोटासाठी राहू नावाचा दैत्य देवाला ओळखू येत नाही. जगाच्या जननीला आदी मायेला सीतेला रावण ओळखू येत नाही. मुद्दा क्रमांक 3 पॅकिंग विषयीचा देतोच तेवढा मग अभंगात प्रवेश करतो बाबा. का मुद्देच महत्वाचे. आज मेघनाथाची शक्ती लागली कोणाला? आणि वल्ली आणायचं काम ह्या बाबाकडे दिलं. कोणाकडे? डॉक्टरना सांगितलं होतं ही औषधी अनुभव या मेडिकलला आहे. हे बाबा गेलं मेडिकल वाल्याला तिथं डोकं लावीत बसलं. म्हणली मेडिकल वालं चाच पडीत बसूस तर दिवस उगायचं आखं मेडिकलच उचललं. कोण कोण हे मेडिकल वाले तुम्ही? त्याच्यामुळेच तुम्ही बोंगले तिथं. मला कळालं लगे. आहे काय भाऊ, काळजी करू नका. हे काम सोपं नाही. सोपं आहे ते. टाळी वाजवा त्यांच्या करता. अरे आपला माणूस आहे. आपल्या माणसाचं कौतुक करायला शिका. आपल्याला सदा ही घाण खोडला गेली आणि ह्या वाईट उद्योगात संपली माणसं. खऱ्यानं सांगत तुम्हाला, आपल्याला चांगली म्हणलेच नाही. गावचा एखादा पोऱ्या कीर्तन करायला लागला ना, त्याला काय येतं ठेवू खाली, दुसरा बोलव. मग तो शिकायचा कावा आहे. जिथं पिकात तिथे इकत नाही बाबा. इकत का? हे मराठवाड्यातून माणसं इथं आली तसं काही नाही. तिथं त्यांना रोज तारखे ते बुडून येत आहे आपल्या प्रेमास्तो बाबा. खरंय खोटं? ऐका आता महत्वाचं ध्यानपूर्वक. मेघनाथाची शक्ती लागली ना हनुमंतरायाला काम दिलं. सरळ बोलतो भाऊ, ही तुमचं भांडवल करू राहिली. उद्या जाताना तुम्ही मला मनात गोडी लावायची. मी आधीच माय दुखण्यानं वैत गेली. रोज दुश्मनदारी या रिकाम्यारानी. कीर्तनकाराचं कीर्तन म्हणजे आयतं कापडा दुकान राहतं. आणि मी कीर्तन आता थोडं भानाव करू राहिलो. अजिबात नाही. ग्रंथाला धरून संताला धरून बाकी 25-30 नको. ही रिकामी उठा ठेवी. ऐकन येते कोणा पडगुतून. अरे मोठ्याली गुतवली माहिती उंची नाही भाऊ. वय नाही. खेळ अवघड आहे हा. हे सोपं काम नाही. आता ध्यानपूर्वक ऐका. हनुमंतरायानं मेडिकल उचललं. तुमचं नाही तिकलं. मेडिकल उचलल्यानंतर घेऊन निघाले. बा माणूस छंदी पाहिजे बरं. कोणाला कायचा छंद, कोणाला कायचा छंद. छंद लय वेगळे, लय वेगवेगळे. सांगू 2 सख्खे भाऊ. एकाला कीर्तन आवडतं तर दुसऱ्याला बोला मोकळे बोला ना. काय आवडतो? खरंय खोटय? तो कबरायचं प्रमाणे. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन तये ठाई, नये वाटू मन तये ठाई, नये वाटू मन तये ठाई. बहुता छंदाचे नये वाटे मन तये ठाई, बहुता छंदाचे बहु असे जन,
भक्तराज हनुमंतरायाचा छंद सांगू का काय होता? छंद ऐका. श्रीराम जय राम जय जय राम. कोणाचा छंद आहे? हनुमंतरायानं सगळी ती उचलल्यानंतर द्रोणागिरी तेवढ्या रात्री आवाज आला. पण इकडे डॉक्टरनं सांगितलेलं होतं काय, सूर्योदय व्हायच्या आत काय आली पाहिजे. हा जमलं पाहिजे हे सगळं. मग ऐका, भजन ऐकलं कोणी? हनुमंतरायानं. मला पॅकिंगचा विषय सांगायचा आहे. भजन ऐकल्यानंतर हनुमंतरायाला उलघाल सुरू झाली. भजने एखादा दिवसभर वावरात काम केलं, टामटे लावले, दिवसभर जाळ्या उचलल्या, ते पुसले, पुन्हा जाळीत घातली, गाडीत भरली. ऐकता बट ऐक तुमच्याकडे आहे ना. ती मार्केटला गेली होती, दिवसभर आंबून आलं. येताना काय नाही, मी काय खाली माहिती, शेवभाजी. ती आंबेल होती पण भूकच लय लागेल होती. थकेल गडी आहे. संध्याकाळी पडल्या पडल्या भाजनाचा आवाज आला त्याला. त्यानं लगे इकडे फोन लावला शरदरावला. भाऊ तिकडे काही बारी पाची का? म्हणले काय वरून? भाजनाचा लय टाळ आवाज येऊ राहिला हो. म्हणले नाही बा इकडं काही नाही. मग तसं काय असतं, मला कोणतरी म्हणलं असतं भाजनाली म्हणून. भजन बिजन नाही, तिथून सोडलं, तुम्हाला फोन लावला. ते म्हणले नाही गा इकडं काही नाही. असं करता करता रातभर ते 2 तास ते पाहत होतं कुठे. पण त्याला अखेरला कळालं इकडं कुठंतरी शिवाला भजन चालू आहे. जातीवान भाजनाय ना, तो त्या भाजण्यामध्ये गेला तर भजनीची बैरवी चालू होती. ते म्हणले भाऊ लय तडफडत आलो, पचिकलाचा गाळपट तुडीत आलो, मला आलाप तरी म्हणू द्या. छंद कशाचा आहे? कशाचा आहे? भजनाचा. हनुमंतरायाला आवडीचं काय? भजन. भजन ऐकलं ना हनुमंतराय गुंतले ना भजनात. ते गडी असं भारी भजन करायचं. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. भजनात अडकली भजनात. नंतर कळालं पाठी पाठी भजन करणार लाबाडी. कसं आहे लबाड? कसं म्हणले, काल नेहमी नावाचं राक्षस आहे भजनात अडकू राहिलं. दिवस इथं उगवायचा आहे आणि काम कसं करायचंय? मग हनुमंतरायाला काल नेहमी नावाचा राक्षस ओळखू आला नाही. आला का? तुम्हाला आम्ही ओळखू येऊ का? येऊ का? येऊ नाही. ही बाह्य अंग आहे. महाराज म्हणतात या पोटा करता कलीच्या काळात संत भरपूर आहे ना हो. पोटासाठी संत झाले कलीत भाऊ, झाले कलीत भाऊ, झाले कलीत भाऊ. पोटासाठी संत झाले कलीत भाऊ, झाले कलीत भाऊ, झाले कलीत भाऊ. पोटा करताय हो. महाराज म्हणतायत पोटासाठी सोंग ढोंग तेथे कैसा पांडुरंग. 3 मुद्दे मांडले. सीतेला रावण ओळखू येत नाही, भगवंताला राहू ओळखू येत नाही, हनुमंतरायाला कालनेमी नावाचा राक्षस ओळखू येत नाही. आपल्याला संत कळतील कसे? ऐका, कलीच्या काळात अनंत पंत अनंत संत. पण संत मालिकेत सूत्र असं आहे बाबा अच्युत बाबा, अनंत संत जरी असले तरी दांडाईत मुख्य तालीम जिंकणारे आखाडे मारणारे संत किती सांगितलेत माहिती का? मुख्यत्वात तशी मांदियाळी कोणापर्यंत आणली? बहिणी फडकवी ती ध्वज. ऐका, तिथूनही पुढं जाज्वल्य तिची ठिकाणं आहेत ना, मंजूर क्षेत्र आहे का नाही? संत महात्मे. परंतु ऐका, संत आलेखात अशी प्रमाण आहे काय? कली माझी संत झाली सी अनंत, कली माझी संत झाले सी अनंत, कली माझी संत झाली सी अनंत,
बोलविला भिंत चालवी रेडा बोलविला भिंत चालवी रेड्या बोलविला भिंत चालवी रेड्या बोलविला भिंत चालवी रेडा बोलविला भिंत चालवी रेडा बोलविला भिंत चालवी रेडा बोलविला भिंत चालवी रेडा बोलविला भिंत चालवी महाराज एवढा औडुंबर लावला आम्हाला संत माहिती ना मुख्य चारे कोणते ते हे निवृत्तीनाथ मुक्ताबाईनाथ दास महाराज माहिती आम्हाला काय अवघड आहे त्यात त्यांचा माई माहिती रेडा बोलावणारा संत परत नाही भिंत चालवणारे साधू परत नाही सदैव वैकुंठाला गेलेला महात्मा परत नाही परंतु ऐका संत बाह्य लक्षणाने नाही आंतरलक्षणाने जाणावीत कशी माहिती आहे कबीर महाराजांनी त्या प्रांतात त्या लोकांना सांगितलं मला कबीर कबीर म्हणतात माझ्या नावचा गुलाल उधळतात कबीरा कबीरा क्या कहते हो मला कबीर म्हणतात महाराष्ट्रात चला जगात जर्मनी भारतात परभणी का माहिती म्हण परभणी जिल्ह्यानं मराठवाड्यानं परमार्थ जाज्वल्यतेत ठेवलाय फास्ट परमार्थ परभणी जिल्ह्याला लागून आता नव्यानं झालाय माटेगावकर हिंगोली जिल्ह्यात नरशी गावे कोणतं गावे नरशीला एक महात्मा संत नामदेव महाराज त्या नामदेवरायचं शिष्यत्वजीनं स्वीकारलं तिचं गाव परभणी जिल्ह्यातच वा 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 टाळी वाजवा गंगाखेडच्या जनाबाई अधिकार सांगू देवाला शिव्याही घातल्या तिनं बोलू त्याच्या नावानं दळता दळता वव्याही गायल्या कोणी दळण दळा व दळण हो दलिता कांडिता तुझ गायन रे अनंता तुझ गायन रे अनंता तुझ गायन रे अनंता तुझ गायन रे अनंता दलिता कांडिता तुझ गायन रे अनंता तुझ गायन रे अनंता हो तुझ गायन रे अनंता गायन रे अनंता नावित पेटन भारी तुझे नाम गा मुरारी नाविस दक्षिण भरे तुझे नाम गा मुरारी तुझे नाम गा मुरारी तुझे नाम गा मुरारी दलिता कांडिता तुझ गायन रे अनंता तुझ गायन रे अनंता तुझ गायन रे अनंता वा देवा गायन रे अनंता तुझ गायन रे अनंता रे अनंता अनंता गायन रे हरे देवा जाऊ द्या रे जाऊ द्या मोकार वर्गाने करा पण अशीच माणसं राहू द्या शिन्न यदवा शरदराव ऐका अधिकार सांगू तिथं अधिकार झाडलं ना झाडलं तिनं घर 14 माणसाच्या कुटुंबात दास्यत्व केलं तिनं जनाबाईनं जनार्दनराव घर झाडलं केर भरायचं कोणा हे झाड लोट करीजने केर भरे चक्र पाणी केर भरे चक्र पाणी केर भरे चक्र पाणी झाडा लोटा करी जने केर भरी चक्र पाणी केर भरे चक्र पाणी केर भरी चक्र पाणी चक्र पाणी चक्र पाणी काय अधिकार आहे कोणाचा
जनाबाईचा मामा दळायला बसली ना, दळायला पूर्वी जात्याच दळण असायचं महिला मंडळ. कशाच? जात्यावरच. दळत असताना जाताच्या मुखात दाणे घालत असताना, ते धान्य टाकत असताना कष्टमय काळ होता. दास्यत्व केलंय नामदेव राहायचं. 14 माणसाचं कुटुंब, सगळी कामं करावं लागायची. तरी देखील चकोर गुरुजी तिनं म्हणावं, देवा तुझ्या कृपेनं मला काहीच होऊन. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, हरी तुझ्या कृपेने मला विठ्ठला हाय नाही उने, हरी तुझ्या कृपेने मला विठ्ठला हाय नाही उने, हरी तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही देवा तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही. चंद्र सूर्य हे तुझे डोळे, चंद्र सूर्य हे वादे बाबा तुझे डोळे, हो जसे शरदाचे चांदणे विठ्ठला, जसे शरदाचे चांदणे, विश्वाचे तो फिरवीस जाते, हरी पीठ पाडिते दैवाचे, हरी तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही उणे. टाळी वाजवा या मंडळी करता. अधिकार जनाबाईचा कबीर महाराजांना कळाला. जनी जनी क्या कहते हो नामदेव की दासी, कबीरा बंदा यो कहे सब संतन की काशी. आली ना महाराष्ट्रात, आली नामदेवरायाच्या वाड्यापर्यंत. 11:15 वाजून गेली ती. 11ला 10 कमी होती. अजून पहिले चरण बॉम्बला म्हणले, अजून आता 1 वाजी तो काय ना 3 चरणाचा आहे तरी बरं आहे. चला विचारलं इथं जानाबाई म्हणली, जानी दाशी ती गेली गावरे याचायला म्हणली. घरातलं काम आवरलं, दळण झालं, भानगडी झाल्या, जाडलोट झाली. कुठं गेली? गावरे याचायला. कपाळाला हात लावला म्हणली, तिचं संतत्व ऐकून इथपर्यंत आलो. कुठं गेली? गावरे याचायला. जाऊ दे आता कोणत्या दिशेने गेली सांगा. म्हणली बघा आज या मार्गी गेली. कुणीकडं? इकडं पुढं गेली. पुढं चालले कबीर महाराजांनी पाहिलं बायाचा गोळका एकत्र आहे. बाया एकत्र आल्यानंतर काय चालू होतं? काय भांडण? तुम्ही होत्या काय तिथं? भांडण सुरू आहे. एका माऊलीला विचारलं, माऊली इथं संत जनाबाई कोण? म्हणली जनी. ती मोठ्यानं भांडू राहिली ना, तिचं नाव जनी. कबीर महाराजांनी मार्ग बदलावला. म्हणली चला आपल्याकडं. नको. जनाबाईचं लक्ष गेलं, पळत गेली. जनाबाई म्हणली महाराज चालली कुठं? म्हणली माहिती नाही का, कारवाडीला साप्ताह चालू आहे, मोठा यज्ञ चालू आहे, चालू साप्त्याला. जायचं तू, पण जाता जाता आमचं एवढं भांडण मिटून जा. म्हणजे कायचं भांडणी? म्हणजे गौऱ्याचं भांडणी. कबीर महाराजांनी पुन्हा डोक्याला हात लावला. म्हणले गौरी ओळखायची कशी? म्हणले सोपं आहे महाराज. गौरी उचलायची, कुठं लावायची? जिच्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ती कोणाची आहे? हा, जिच्यातून ध्वनी येणार नाही ती कोणाची? भांडू राहील तिची. कबीर महाराजांना जनाबाईचा अधिकार कळाला. कधी? आपल्याला संत कळतील
जगाच्या पाठीवर अनंत संत. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौरा बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौरा बोलू लागल्या. विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीरान बहिणाबाईच्या माना डोलू लागल्या. संत कबीरान बहिणाबाईच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल 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 जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या. आणि विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. असे जगाच्या पाठीवर त्रैलोक्यात त्रिभुवनात संत यादी व्याप्ती श्रेष्ठ आहे. महाराज संताचा महिमा आम्हाला माहिती. रेडा बोलावणारे, भिंत चालवणारे, सदैव वैकुंठाला गेलेले संत आम्हाला माहिती आहे. काशीची कावड गाढवाला पाजणारी माहिती संत. परंतु महाराज म्हणले त्या संतांचा महिमा भरपूर आहे. संत सेवेचं एक फलित सांगणार आणि महिमा कळणार. ऐका बरं, संताच्या सेवेचं फलित काय. पुराणात एक अशी मातब्बर स्त्री सापडती की दशरथ राजा युद्धाला गेल्यानंतर नवऱ्यासोबत मालकासोबत गेली आणि दशरथ राजाच्या रथाचं काय मोडलं. बोला ना, आखातून काय निघलं. चाक. तिनं आक उचलला, चाक रथाला लावलं आणि आखात काय घातला. काय घातला. हात. आणि हात घालून काय उचलला. रथ. गुरुजी आपल्या बाईला, ऐका बरं गावकरी मंडळी, आपल्या मंडळीला, आपल्या अर्धांगिनीला, आपल्या मालकिनीला 1.5 पायली दळणाचा डबा उचलत नाही. किती दळण आहे. हिनं काय उचलला. काय उचलला. कारण आता बाया दळायला जाती. कोणाकडे दळायचं काम. आताचे पोर बाबा गात्यात नाही बरं. नाहीतरी म्हणशील घ्या न पत्ता याचा वाला. नंदी बैल झाले, डोक्यावर दळण, तुरु तुरु चाले. ऐका नाही, तो काळ गेला. आता घरघंटी आली, सिंगल फेज. कधी वाटलं तेव्हा दळी ती बाई. काय दळण. ऐका हिनं रथ कसा उचलला. ऐका, बाल्य अवस्थेत होती ना, बाल्य अवस्थेत भाऊ, बालपणात आई बापाकडे होती. राजा संत सेवक होता. कोणाचा बाप. कैकईचा. संत सेवक होता, संत पुजारी होता. कैकईच्या बापाच्या दारात संत यायचे, अनुष्ठान करायचे, अधिष्ठान मांडायचे, भोजन करायची, भजन करायची. कुठं पण मूळ स्वभाव राहतो बाबा. एखाद्याचा आलेची खोड मेल्याशिवाय जाते का. सगळ्याला औषधी, स्वभावाला आहे का औषध. औषध आहे का. स्वभावाला औषध नाही. मूळता चिडखोर, रागीट, तडाडी, कडकडीत. कोण. कैकई. साधू महात्मे बापाच्या दारात यायचे, लहान असणारी कैकई. साधूला भोजन वाढायची, भजनाला बसले, भजनात टाळ्या वाजवायची, पूजेला बसले, चंदन नेऊन द्यायची, अक्षता नेऊन द्यायची, गुलाल नेऊन द्यायची, हार नेऊन द्यायची, पुष्प नेऊन द्यायची. कोण. कैकई. पण एक दिवस घडला प्रकार असा, काही महात्मे आले, भोजन झालं, भजन झालं, काही साधू समाधीला बसले. स्वयंपाक घरात लहान वयातली कैकई गेली. पूर्वी चुलीवर स्वयंपाक होता. स्वयंपाक आवरला, तो तवा चुलीवर काय ठेवला होता, असा उभा असा ठेवलेला होता. तव्याची पाठ. पूर्वी चुलीवर स्वयंपाक असल्यामुळं तव्याचं बुड काय व्हायचं. काय व्हायचं. आता तव्याला काळं राहिलं. बाय ना, मॉडर्न जमान्यात काळ्या पाठीचा तवा आणला, त्याला आयतं काळं चिटकेले, निघतच नाही. ऐका नाही. ऐका, ते काळं हाताला लावलं. कोणी. काही ना. बाहेर अंगणात बसलेल्या साधूच्या तोंडाला काय लावून दिलं. काळं. आपल्याकडे एक म्हणे, आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय दिसतं. अरे 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 हा. पण आपल्या तोंडाला लागेल काय दिसत नाही. मग ऐका, महाराज साधूची समाधी उत्तांग पावली. साधूकडे पाहून लोक हसायला लागले. महात्म्याच्या लक्षात येणं ना, 11 वाजू राहिले काम, हसू राहिले लोक. मग कळालं, कोणतरी तोंडाला काळं लावलं. साधू म्हणजे शेंडी गरम काम राहतं, मागण पुढं फुपाटा उडत. सागून शाप देऊन टाकला, ज्याने कोणी हे कृत्य केलं त्याचं नाव कोणी घेणार नाही, ठेवणार नाही. नावालाही कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. काही म्हणले थांब, सगळे
मीडियावाले जमा करते आता एबीपी माझा IBN लोकमत येडिंगला बातमी देऊन टाकी दे काय साधूची संताची सेवा कुणी करायची नाही साधू सेवा संत सेवा जर केली शाप मिळतो काय नावाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाव कोणी घेणार नाही नाव कोणी ठेवणार नाही साधून सांगितलं तू बोलण्यात गुंतवलं तरी मी अडकणार नाही 11 वाजू राहिली पटकन बोल म्हणले हे बघ तू किती बोललं तरी दिल्याला शाप मागे जाणार नाही मग काही साधूला प्रश्न केला महाराज ज्या हाताने तुमच्या तोंडाला काळं लावलं त्याच हाताने मी आतापर्यंत तुम्ही पूजेला बसले तर फुलं आणून दिले अक्षदा आणून दिल्या चंदन आणून दिलं बोलू का महाराज तुम्हाला पत्रवाळी कोणी वाढली असेल तर त्याच्यावर या चिमुकल्या हातानं मीठ आणून ठेवलं भाजी वाढली असेल सेवा केली असेल हातपाय दाबले असेल भजनात टाळी वाजवली असेल त्याच हाताने वाईट काम केलं तर ते एवढं मोठं त्याला प्रायचित्त म्हणले तू किती गुंतवलं तरी तुझ्या नावाला कुळाला लागलेला कलंक परत जाणार नाही नाव कोणी घेणार नाही नाव कोणी ठेवणार नाही मॉडर्न जमान्यात पोरींचे नाव अनंत आले पण काही नावाची बाई काय पाहायला भेटली हाय आपल्याकडं असली तर सांगा आजचं नारळ तिला पाकिट मला नाही ना ऐका महाराज परंतु संत सेवेचं फळ ऐका आता ध्यानपूर्वक महाराजांनी सांगितलं साधूनं सांगितलं ज्या हाताने संत सेवा केली त्याचं फळ तुला मिळेल आपल्या बाईला 1.5 पायलीचा दळणाचा डबा उचलत नाही हिना रथ उचलला याला एकमेव कारण ते हात भविष्यात वज्रदेही होतील त्या वज्रदेही हाताने काही काय उचलला सेवा कोणाची केली ती कोणाची याला म्हणतात संत महिमा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा टाळी वाजवा 11 वाजू राहिली किती मग तुम्ही खोनीच्या चालून द्यायची 1 वाजूस तर तुम्ही म्हणशाल तारखी नसतील याला आलकड आवरला असतं बाबा भांडवल संपला असं आहे का नाही पण येड्यावाडी करायचा प्रकार नाही गाव जवळ आलं का बैल येड्यावानी करायची घरी कोणी पाहुणं आलं का पोरं येड्यावानी करत्या माहेरचं कोणी आलं का असं तसं काही नाही बरं हे म्हणशील हा कुठून आणला बुटका आमच्या मागे लागला तस बाबा ध्यानपूर्वक काय का हे संत सेवेचं फळ आहे संताच्या संगतीत राहा ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई हरि सुमरन में जागरे तोरी अच्छी बनेगी तोरी बिगड़ी बनेगी तोरी किस्मत जगी रे ना दादा करावं काही घड्याळ थांबतच नाही हो कोणाच करता थांबत नाही माय करता कसं थांबल असा संताचा महिमा आहे जगाच्या पाठीवर संत श्रेष्ठ आहे त्या संताचा महिमा तो आहे आतापर्यंत सांगितला त्या पद्धतीचा संत ओळखून घ्या महिमा जाणून घ्या परंतु दुर्गम कुणाला संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम शक्ति का से काम
काम नाही येथे शब्दिकाचे काम नाही येथे शब्दिकाचे काम नाही येथे शब्दिकाचे काम शब्दिकाचे काम नाही येथे बहुत जटा झाली वैत गाय बहुत झाली वैत गाय टाळी वाजवा हो वा गुरुजी वा संताचा महिमा तो बहु दुर्गम वा देवा ते जमत होत मला पण मी सोडून दिला तो ना तिकडं परवडायचं बघ नाही इकडं असं बरं आहे आता तुम्ही सावध व्हा समजण्यावाले को इशारा का तुमच्या पाठीमाग मोठं गाडी काय अडचण आहे का काही अडचण आली बाबांनी मी रात्री हे सांगा उमजून उद्या बी लागलो मी ऐका नाही माझ्यासोबत अशी पाहिजे होती मी सकाळ 3 टाइम 2-3 टाइम रोज अभंग बाजाला असा तसा बदलितोच बरं का ऐका आता महत्वाचं संतांचा महिमा दुर्गम कोणा करता शब्द पांडित्य करण्याकरता निघाला त्याला शाब्दिकाचे काम नाही येते गाय म्हैस शेळी भयंकर दूध देणारे जरी झाल्या तरी देखील कामधेनूची बरोबरी करू शकत नाही का उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनूची बरोबरी करू शकत नाही संत महिमाच काय महिमान कळेल अंगी व्हावे ते आपण पारायण चालू ज्ञानेश्वरीचं किती पारायण आलाय पारायणार्थी किती बोला ना किती 4-5 गावची लोकसंख्या मला इलेक्शन नाही लढायचं किती आहे 4,000 4च निवडून दिली बा हाय की नाही काही अहो असं नका महाराज एक तरी ओवी हे कोणाच्या प्रारब्धात नाही तरुण मुली आमच्या भगिनी आहे ताई तुम्ही परायाचं धनी नांदायला जाणारे बापाच्या कुळाचं नाव सोडून जाणारे दुसऱ्या कुळाचं नाव परिधान करणारे त्याग आहे तुमच्याकडे कसा जन्म झाल्यानंतर नोंद करत असताना पहिलं अक्षर लिहिलं कुमारी आईबापान ठेवलेलं नाव बापाचं नाव बापाच्या कुळाचं आडनाव किती काळ राहिलं लग्न होऊस तर देवब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं ज्याच्या उंबरट्यातलं माप ओलांडून ज्याच्या घरी नांदायला गेली कुमारी शब्द गेला कोणता आला आईबापान ठेवलेलं नाव सासरकडच्यांना आवडलं नाही बदलून घेतलं तिने आनंदाने स्वीकारलं तिच्या नावापुढचं बापाचं गेलं कोणाचं आलं बापाच्या कुळाचं आडनाव गेलं कोणाचं आलं बोलू त्याग पा त्या पुढं शरीराचा बदल पा पाय तिचे पायात पैजण मालकाच्या नावची आहे पायाला बोट तिचे बोटात जोडवे मालकाच्या नावचे हात मनगट तिचे चुडा बांगड्या मालकाच्या नावचे गळा तिचा आहे मंगळसूत्र मालकाच्या नावचे कपाळ तिचं आहे कुंकू मालकाच्या नावचे तिकडे गेल्यानंतर बाबा खूप कष्ट आहे हालाकीचं जीवन आहे आता काळ तसा नाही राहिला बाल्य अवस्था आहे ना तुम्हाला परमार्थ करता येईल नंतर धाकदाराला राहील घराण्याची इज्जत राहील लोकांची इज्जत परमार्थात आली हो जाती डीजे पुढे नाचले हो जात ही शोकांती काय आपल्या धर्माची काय करा 18 अध्याय बाकीन बाबा 18व्या अध्यायाला गावच्या सगळ्या तरुण माझ्या मावल्या माझ्या ताई साहेब सगळ्या 18व्या अध्यायाच्या पारायणाला बसतील कुठं मंदिरात जाल ना आता म्हणा आम्ही कुठं पाहिलंय चाललो 10-15 मिनिटात आवरून मी ऐकाय नाही नारायण पाकिट रामकृष्णारी चाल पुढच्या गावाला ऐकाय झंझट नको हे सूत्र आहे ऐका एकच चरण झालं बाबा पुन्हा योग आला मला ध्यान द्या शरदराव तुम्ही ध्यानात राहून द्या जा तुम्ही माय पाहुणी जवळची नाही तुम्ही ध्यान ठेवी जा कोण बाबा विषयी काय बोलत ऐका नाही तस काय नाही मला काय फरक नाही पडत पाठील कुठ डोळे ऐका नाही गेलो ऐका महत्वाचा ऐका कीर्तनाचे काही संदेश बरबादी जीवन सोडा असं आता कळलं आता बरं मोकळं होईन बरं गाय म्हैस भरपूर दूध देणारी झाली तरी होईल काय काम देणू तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण हरिपाठ केला ज्ञानोबरायच्या संगतीत पारायण केलं ज्ञानोबरायच्या संगतीत गाथा वाचला एक अभंगाची चाल ऐकली प्रमाण ऐकलं तुकोबरायच्या संगतीत नामदेवरायच्या संगतीत तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू 2 मिनिटं ऐका भाऊ